आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात विधान परिषदेमध्ये, ज्या ठिकाणी नारायण राणे बोलतात बलात्कार प्रकरणावर. आम्ही आयुधावर सगळे मागू, नियमाने मागू, द्यायला लागतं. आमच्यावर उपकार कोण करत नाही, कुठल्याही मार्गाने, वरून खालून कोणी. ते आयुध महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आहे, प्रगतीसाठी आहे, उन्नतीसाठी आहे, सुरक्षिततेसाठी आहे. अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, आणि आम्ही विनंती नाही करणार. धनंजय मुंडे विनंती केली, करावं लागेल संरक्षण, नाहीतर राजीनामा देऊन बाजूला व्हा. अन्य राज्य आणि महाराष्ट्रापासून काय वय येतं, किती गुन्हे येते, बरीचशी डिटेल माहिती दिली. मी काही सगळी देते का, माझ्याकडे तीच आहे. वर्षभरात महिलावर अत्याचारचे 20,000 गुन्हे. अहो, ब्रिटनला परवा EU मध्ये ठेवायचं का बाहेर काढायचं यासाठी मतदान झालं. पंतप्रधानांना वाटलं आपल्या मनाविरुद्ध निर्णय, आपल्या मताच्या विरोधात निर्णय लागला, त्यांनी राजीनामा दिला. 20,000 वर्षभरात महिलांना अत्याचार होत आहेत, खून होत आहेत, मारामाऱ्या होत आहेत. दुष्काळात माणसं या राज्यामध्ये अन्नविना लोक मरतायत. आत्महत्या वेगळा प्रकार आहे. शेतकऱ्यांसाठी मी काही कमी पडू देणार, नुसत्या घोषणा हो. या सरकारने सत्तेत येताना ज्या घोषणा दिल्या, 100 दिवसामध्ये जे काय ताजमध्ये सेलिब्रेट केलं, 100 दिवस आम्ही हे करू, ते करू, अमुक करू. एक तरी केलंय का? मी वाचून दाखवेन त्याच्यानंतर. एक तरी केलं? मुंबई नागपूर रस्ता हायवे केला जाईल, 500 कोटी दरवर्षी. कुठल्या रस्त्यापर्यंत, कुठपर्यंत 500 कोटी पोहोचले, कुठल्या वर्षाचे? घोषणा, हे घोषणा. आता तर या आषाढीला मुख्यमंत्री सगळं काय विठ्ठलाकडे हँडओव्हर करून आले. हे विठ्ठला, या महाराष्ट्राच्या सुखी समाधीनी सुजलाम सुफलाम कर. मग तुम्ही काय करणारा बसले आहात त्या खुर्चीवर? जर विठ्ठलाने हे करावं तर तुम्ही काय करणार? अच्छे दिन कुठल्या मार्गाने आणणार होता, ते काय झालं? महागाई कमी करणार तर काय झालं? आता सांगते, नवीन गोष्टी देतो, विठ्ठलाकडे पोचवायचं काम करतो आम्ही. सभापती महोदय, सरकारने लोकांना काय हवंय, काय द्यायला पाहिजे, जीवनमान कसं सुधारायला पाहिजे, उंचावायला पाहिजे, दरवर्षी त्याचा आढावा घ्यायला पाहिजे. सांगा, मेक इन इंडिया बोलला, काय झालं? 8 लक्ष कोटी येणार तो विषयी, पण काही न करता घोषणा देऊन फसवणूक करणं, करून सत्तेवर आला तिने आजही 2 वर्षात. आता काय मुख्यमंत्री उत्तर देतील? तुमच्या वेळेला 15 वर्षात हे झालं, आमचं 15 वर्षात तुम्ही हे केलं, 15 वर्ष. अरे आम्ही केलं, लोकांनी आम्हाला नाकारलं म्हणून तुम्ही आलात. मग 2 वर्षात कुठे दिवे लागले? कुठे लागले महाराष्ट्रात? काय GDP वाढला, अत्याचार का कमी झाले, का कुपोषित बालकांची संख्या कमी झाली? काय झालं? काय का आत्महत्या कमी झाल्या? सभापती महोदय, असं नाही. नसतो घोषणा देऊन फसवणूक करून, भाषणबाजी करून राज्यातला कायदा आणि सुव्यवस्था सुधारणार, कुठच्या मार्गाने सुधारणार? काय निर्णय घेणार आहात? काय धोरणात बदल करणार आहात? शिस्त कशी आणणार आहात? आणू शकाल? नाही आणू शकत. कारण तुम्हाला मी सांगतो, आज कोण आहे ते गुंड? कोण आहेत गुंड? का बाहेरून अतिरेकी येऊन करतात हे गुंड? नागपूरची सगळी हिस्ट्री पत्रकारांनीच पाठवली मला. पत्रकार, और यांच्या घराच्या बाजूला खून होतो मुख्यमंत्र्यांच्या. नितीन गडकरीच्या मेवण्याच्या घरी चोरी होते, आयुक्तांच्या कार्यालयाच्या बाजूला खून होतो. जेवढे गुन्हे नागपूरला झाले, खून, मारामाऱ्या, बलात्कार, महाराष्ट्रात नाही झाले. अहो, नागपूर नाही सांभाळू शकत, महाराष्ट्र काय सांभाळणार? कसा सांभाळणार? कोण नागपूरमध्ये गुन्हे करणारे आहेत? कोण सांगा मला. आज सुमित ठाकूर गेला आतमध्ये. एवढे गुंड आहेत. हे गुंड सगळे आज बीजेपीचे पदाधिकारी झाले. महाराष्ट्रात 2014 ते आज मितीपर्यंत दलाल, गुंड सगळे आज भाजपचे पदाधिकारी.
पदावर आले. मुंडा यादव महामंडळाचा अध्यक्ष झाला हो. 26 गुन्हे 26 गुन्हे. उद्या दाऊद बोलला ना परत मुंबईत येतो, तो येईल, सरेंडर होईल, बाहेर आला बीजेपीत प्रवेश करेल. मंत्रिमंडळात केव्हा येईल कळणार नाही. ही परिस्थिती पण होऊ शकते, ही परिस्थिती होऊ शकते. कारण ह्याला आपली खुर्ची हायला करावी. जनता, लोक, सहकारी जाऊ देत ना, जाऊ दे. काय यांना पडलं नाही यांचं कोणाचं काय. जनतेचं जीवन ते कसे जगताय, सुरक्षित आहे की नाही. अरे दुसऱ्याच्या घरची मुलगी ज्या प्रकारे मारली गेली, तुम्हाला वेदना व्हायला पाहिजे, जाऊन बसायला पाहिजे. अहो फार वाईट. हे असं घडून तुम्ही त्यांचं दुःखातून बाहेर यायला सावरण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, केलं. आणि त्याच्यापेक्षा भयावह आहे जे सन्माननीय धनंजय मुंडे म्हणाले, पोलीस सांगतात तुमच्यावर पण केस होईल. पोलिसांना कायदा आहे ना, कसा काय होईल. त्यांच्या मुलीचा खून झाला, बलात्कार झाला. आज त्यांनी तक्रार नोंदवली म्हणून तुम्ही परत क्रॉस कंप्लेंट घ्या. कुठला कायदा. पोलीस सांगतात. यामध्ये पोलिसांच्या याच घटनेला लक्षात आलं, नॅशनल ब्युरो ऑफ क्राईमच्या वेबसाईटवर 2014 साली गुन्ह्याची माहिती आहे, त्यापुढील माहितीच नाही. सध्या पोलिसांनी एक चालू केलंय, ओरली इन्स्ट्रक्शन गेलं असेल, तक्रारी घ्यायच्या. एक साध्या कागदावर लिहितात, माणूस बाहेर गेला का फाडून टाकतात, कचऱ्याच्या टोपली. आणि आता मुख्यमंत्री सांगतील अहो गुन्ह्यांची संख्या आम्ही कमी केली. अरे तू नोंदवलीच नाही. एक गुन्हा मी सांगतो, तो पण मोठा गुन्हा आहे. जसं आता मंत्रालयात तो कोण गजानन पाटील 30 कोटीसाठी त्याला त्याच्यावर केस आणि हे झालं आणि एक मंत्र्यानं जावं लागलं, तो अंतर्गत विषय. त्याला ते भ्रष्टाचार वगैरे म्हणत नाही. काँग्रेसवाले भ्रष्टाचारी. महाराष्ट्रात काय चाललंय, दिवसा डोळ्या बॅगा पिशव्या इकडून तिकडे जाताना आम्ही पण पाहतो. ते काय असतं, मिठाई असते का अजून काय असतं माहित नाही. एक एक खात्याचा आता पुढील मार्ग येईल ना, ते कुठे काय काय चाललंय, मंत्र्यांच्या कॅबिन मध्ये काय चाललंय, बंगल्यात काय चाललंय आणि कुठे चाल, सगळी माहिती डिटेल द्या. मग विरोधकांना आज भरत असताना तुमचे सत्तेतले किती आज जातील ते बघा. तुरुंग नवीन बांधायला लागतील. तुरुंग बघा. गजानन पाटलांनी ती काय 30 कोटी जमीन देतो काय देतो म्हणून त्याला अरेस्ट केलं, पकडलं. सांग मंत्रालय आता. आणि त्या कोण गजानन पाटील त्याचे संबंध दुसऱ्या मंत्री म्हणजे खडसेंशी. एवढा असताना मंत्रालय अँटी करप्शन वाल्याने पकडला. वा काय कर्तृत्व आहे, डेअरिंग आहे. मंत्रालयाचा डग ना. मारिया साहेबांची बदली होण्यापूर्वी काही दिवसापूर्वी ताजमध्ये 10 कोटी रुपये पकडले होते. मला नाव माहिती आहे, बॅगा किती होत्या माहिती आहे, त्याचं फुटेज माझ्याकडे आहे. मग त्या माणसावर केस का नाही घेण्यात आली. कर्तृत्ववान पोलीस आहेत का नाही सांगा मुख्यमंत्री. हे घडलं नाही. मग 30 कोटीसाठी जर नुसते पैसे नाही असं होऊ शकतं, तर 10 कोटीसाठी ताजमध्ये ती केस घ्यायला पाहिजे होती. काय कमिशनरची त्याच कारणामुळे जे सांगितलं त्याच्यावर बदली झाली नाही. अनेक कारण आहेत आणि मला चांगली माहिती. पोलीस मदत करतायत काही जण, गुन्हे नोंदू नये म्हणून सोडलं जातं अनेक ठिकाणी, सवलती दिल्या जात आहेत. हे जास्त काळ नाही टिकलं. प्रक्षोभ आता जवळ आहे. जसं नगरच्या मुलीवर अत्याचार अमानुष केल्यानंतर लोक पेटून उठली आहेत, तेच अशा प्रकारे तुम्ही भ्रष्टाचार अत्याचार करून. जळगावमध्ये काय आहे, जळगावचे सगळे गुंड कुठल्या पक्षात आहेत, नागपूरचे सगळे गुंड कुठल्या पक्षात आहे. आज जो सर्वे केला, राज्य सरकारने सर्वे नवीन करावा, मागे केला होता तसा, की गुंड कोणत्या पक्षाचा आश्रय घेतलाय, तर आज 1 नंबरला भाजप
एक नंबर. कोणी बोलू नये, आमदारांनी तक्रार करू नये, आमदारांनी हाऊसमध्ये बोलू नये. एक तर ईडी लावू, इन्कम टॅक्स लावू, नाही तर गुंड लावू. ही तिसरी कॅटेगरी आली गुंडांची. बंदोबस्त, सत्ता टिकवाय, अशाने सत्ता टिकत नाही. ही भाजप हा शब्द पूर्वी मी लहानपणी जिथे वाढलो ना, चेंबूरमध्ये हसू अडवाणींच्या विभागात वाढलो. एक सज्जन व्यक्तिमत्व, राजकारणातला आदर्श म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहिजे. आम्ही शिवसेनेत, ते भाजपामध्ये. असे सदग्रस्त मी पाहिले नाही. हाडामासाचे समाजसेवक सकाळी 8 वाजता उठले काय खुर्चीवरून बसायचे. त्यानंतर डॉक्टर मुजुमदार पाहिले, ते आमच्याकडचे कॉर्पोरेटर. त्यानंतर थोडा मोठा झालो मी, प्रमोद महाजनना पाहिलं, बसन पार्श्वमूरलाच राहायचे. पाहिलं बुद्धिमत्ता, हुशारी, सज्जन, लोकांना वागणूक, त्यांना पाहिलं. मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो, वाजपेयी साहेबांना पाहिलं. विचार, आचार, सज्जनपणा काय असतो, कामाची पद्धत अडवाणी साहेबांनी पाहिलं. सुषमा स्वराजना पाहिलं मुख्यमंत्री मी असताना. ते बीजेपीचे नेते, त्याचे आचार, विचार, बौद्धिकता आताच्या बीजेपी दिसत नाही, हरवली. आता सगळी षडयंत्री, सुडाचं राजकारण, विरोधकांना संपवायचं, आपणच सत्ता टिकवायची, जनतेला फक्त जाहिराती आणि टीव्हीवर वृत्तपत्रात जाहिराती द्यायच्या, उद्योगपतीने मीडिया विकत घ्यायचा आणि त्यांना खुश ठेवायचं आणि कायमस्वरूपी सत्तेवर राहायचं. हा नवीन फॉर्म्युला मनाने जरी काढला तर समाजाने तो स्वीकारलेला नाहीये. आम्ही विरोधकांनी मान्य केलेला नाहीये, आम्ही ते करू देणार नाहीये, याची जाणीव आहे की नाही मला माहित नाही. आणि त्यामुळे होत आहे. नाहीतर भाजप त्यावेळेला चंद्रकांत पाटलांसारख्या व्यक्तींचा पक्ष म्हणून आम्ही ओळखत होतो, पाहत होतो त्या पक्षाकडे. पण अशी माणसं क्वचित ठेवले म्हणून आमच्या समोर आणून बसवले. पाटील साहेब, आज तुमच्या जागी असतं मी सोडलं नसतं. ते कोणी असतो, नाही राहिले. मी पाहतोय, मुंबईत पाहतोय. आम्हाला त्याचा प्रश्न आहे, माणसं कोणी ठेवा. कायदा आणि सुव्यवस्था, महाराष्ट्राच्या 11.5 कोटी जनतेला सुरक्षितता आमच्या आ भगिना द्या. वाकड्या नजरेने आमच्या आ भगिनीकडे पाहायची कोणची हिंमत होता का म्हणे. या दर्जाचा कायदा सुव्यवस्था तुम्ही कसा देणार हे तुम्ही सांगायला पाहिजे. हे सांगायला पाहिजे, तुम्ही हे केलं, तुम्ही ते केलं, तुमच्या वेळेला हे झालं, आमच्या वेळेला हे झालं. खरं म्हणजे अधिवेशन काल सुरू झालं आणि एक महाराष्ट्र टाइमला बातमी आहे, मी महसूल मंत्री असताना सुप्रीम कोर्टाला ती गेली. तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर पीडित कुटुंबियांना भेटायला देखील मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.